आज राज्यभरातला शेतकरी संपावर आहे आणि शेतकऱ्यांच्या संपाला सोलापूर जिल्ह्यातनं सुद्धा मोठं समर्थन मिळतंय। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भीक मागो आंदोलन केले आणि जमलेली रक्कम शासनाकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। संतप्त शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील यांनी। शेतकरी आजपासून संपावर जातोय आणि त्याचे थेट परिणाम आज पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळत आहेत। या सोलापूरच्या भाजी मार्केटमध्ये मी आलेलो आहे आणि प्रत्येक भाज्यांचे दर आहेत ते वाढायला लागलेत आणि असा अंदाज वर्तवला जातोय की उद्यापासून हे दर आणखीन वाढतील। तुम्ही कुठून आलात शेतकरी आणि आज संपात नाही का तुम्ही सहभागी? आहे साहेब, पण काढलेला माल आम्हाला माहिती नाही, आज दिवस घेऊन आलोय आम्ही। माल शॉर्टेज आहे का? माल शॉर्टेज असल्यामुळे भाव वाढलेत। किती नाही तुम्ही कुठल्या भाज्यांचे वाढले सगळे? मेथी 20 रुपये 15 रुपये द्यालो, शेपू पण 15, कोथिंबीर 20 रुपये, कढीपत्ता 5, पुदिना 5। कालपर्यंत किती होते आणि आज किती वाढले? आज 5-5 रुपयाने समजा वाढलंय। पहिल्याच दिवशी 5 रुपयाने भाज्यांचे दर वाढले। ग्राहक आलेले खरेदी करायला, त्यांना विचारा काय वाटलं तुम्हाला मार्केटमध्ये फिरलं? मार्केटमध्ये बघा, मेथी 15ला 2 मिळायचं, 20 रुपयाला मेथी मिळायला लागली आणि टमॅटो 10-15 रुपये किलोचं टमॅटो 30 रुपयाला मिळायला लागले। मिरची 10 रुपये पाव किलोचं 30 रुपये पाव किलो मिरची मिळायला लागली। साधारण ठराविक मध्यमवर्गीय लोकांना हे झळ पोहोचणारच आहे। काय शेतकरी संपाचं कारण आहे सगळं? संपत म्हणजे मोदी सरकारनं भावच देईना ना शेतकऱ्यांना। आलेला माव विकायला आला की त्यांना विकलेला माव भरत भाडा देऊन रिकामं जावं लागतं शेतकरी। मी आहे खुद आवराचं दक्षिण सोलापूरमधलं, आम्हाला परवडत नाही ना विकायचं, म्हणजे मी शेतकरीच आहे। माल येऊन विकला की ते भाव बघितले ते भाडा देऊन रिटर्न रिकामं हातानं गावाकडे जावं लागतं। आज भाजी विकत घेताना तुम्हाला भाव वाढले? भाव वाढलेला की सब। हा पहिला दिवस आहे शेतकऱ्यांच्या संपाचा, यावरूनच शेतकऱ्यांच्या संपाची आपल्याला भीषणता लक्षात येऊ शकते। अजून तरी सोलापूरसारख्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये शेतकरी संपाचे फारसे परिणाम दिसत नाहीत, परंतु उद्यापासून कदाचित ही परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते। अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर।